पुढची बातमी पाहूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरे गावामध्ये आहेत। त्यांनी सकाळी सफरचंदाच्या बागेमध्ये जाऊन सफरचंदाच्या झाडांची पाहणी केली। यावेळी स्वतः रोटर हातात घेऊन मशागत त्यांनी केली आहे। यावेळी शेतामध्ये काम करत असताना त्यांच्यावर आणि शेतीवर टीका करणाऱ्या विरोधकांचा चांगलाच समाचार त्यांनी घेतलाय। मी दरे गावात आलो की अनेकांची पोटदुखी सुरू होते आणि त्या लोकांसाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू केलाय असा टोला देखील शिंदेंनी लगावलाय। दरम्यान विरोधकांच्याकडे आता मुद्देच उरले नाहीयेत। पूर परिस्थितीबाबत त्यांना वाटले नव्हते 32,000 कोटीचं पॅकेज हे सरकार शेतकऱ्यांना देईल आणि त्यानुसार मदत देणेही सुरू झालंय। त्यामुळे विरोधकांची पोटदुखी होत असल्याचा टोला शिंदेंनी विरोधकांना लगावलाय। त्यामुळे विरोधकांकडे आता बोलण्यासाठी मुद्दे उरलेले नाहीयेत असं देखील म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावलाय। तर दुसरीकडे विरोधकांकडे आता माझ्यावर टीका करण्यासाठी किंवा महायुतीवर टीका करण्यासाठी कुठला मुद्दा उरला नाहीये असं देखील ते म्हणाले। इकडे आलो की त्यांचं राजकारण चालू होतं, इकडे गावी आलो की त्यांना पोट दुखायला लागतं। तुम्ही दिल्लीला गेलो की पोटात दुखतं, कुठेही मी गेलो तरी पोटात दुखतं। त्यामुळे मी काय त्याचा विचार करत नाही। या सर्व पोटदुखीवाल्यांना आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आयोजित करत असलेल्या मुंबईतील शिवाजी पार्कमधील दीपोत्सवाचं उद्घाटन आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे यंदा दोन्ही सेनेच्या शिवसैनिकांची दिवाळी ही गोड होणार आहे। दोन्ही बंधूंच्या कौटुंबिक जवळीकतेचे आणि त्याचबरोबर राजकीय युतीची देखील घोषणा कधी होणार ही वाट पाहिली जाते। दीपोत्सवाच्या निमित्तानं युतीची घोषणा होणार का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालंय। गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या जवळपास 7 ते 8 वेळा भेटी झाल्यात। त्यामध्ये 2 वेळा बंद दाराआड चर्चा देखील झाली। आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे पुन्हा एकत्र येतात। दिवाळीमध्ये शिवाजी पार्कवरूनच युतीचा बार उडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबईमध्ये ठाकरेंचाच उत्सव होणार। महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी माणसांचा म्हणजे ठाकरेंच्या किंवा मराठी माणसाच्या एकजुटीचा आज दीपोत्सव आहे। मी कालही म्हणालो की अनेक वर्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांची हा शिवतीर्थावर असा दीपोत्सव साजरा करते आणि तो एक महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी आकर्षणाचा विषय नक्कीच आहे। युती घोषित होत नाहीये मात्र सगळीकडे एकत्र आहे। तुम्हाला युतीची फारच चिंता लागून राहिलेली आहे। पण आता माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे गेले अनेक महिने एकत्र काम करतायत, एकत्र भूमिका मांडतायत, एकत्र राजकारण करतायत महाराष्ट्राचं। त्या संदर्भातल्या पुढली पावलं जी पडणार आहे त्या संदर्भात योग्य वेळी ते बोलतील। पुढची बातमी पाहूयात। बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि आता सर्व पक्षांकडून बिहार विधानसभेची तयारी सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश करण्यात आलाय। मात्र यावरून संजय राऊतांनी फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे। स्टार नाही त्यांना सुपरस्टार प्रचारक केलं पाहिजे, स्टार प्रचारक म्हणून त्यांचा अपमान करू नका असा टोला देखील राऊतांनी लगावलाय। ते सुपरस्टार प्रचारक आहेत त्यामुळे त्यांचा अपमान करणं बरोबर नाही अशी टिप्पणी देखील त्यांनी केली आहे। जसं योगी महाराष्ट्रात येतात तसा महाराष्ट्राचा माणूस बिहारमध्ये चाललाय असा टोलाही त्यांनी लगावला। बघा, स्टार नाही ठरवले त्यांना सुपरस्टार प्रचारक केलं पाहिजे। ते स्टार नाही, त्यांचा अपमान करू नका, ते सुपरस्टार प्रचारक आहेत। बाकी सगळे स्टार असतील 1 स्टार 2 स्टार 3 स्टार ते सुपरस्टार आहे महाराष्ट्राचे। त्याच्यामुळे त्यांचा असा तुम्ही अपमान करणं बरोबर नाहीये। तर महाराष्ट्राचा माणूस बिहारमध्ये चाललाय, जसे योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येतात ना, इतर राज्याचे मुख्यमंत्री येतात, तसे भारतीय जनता पक्षामध्ये आता जन्मतः स्टार निर्माण होतात।